नमस्कार, मी देवदत्त टेंगशे आहे. मी परांजपे स्कीमच्या फॉरेस्ट रेंज टाउनशिपचा रेसिडेंट आहे. आम्ही सगळे जे रहिवासी आहोत ते फॉरेस्ट रेंज मध्ये राहतो. फॉरेस्ट रेंज एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी परांजपे स्कीम्सनी महाराष्ट्र सरकारच्या ITP नियमांखाली STP नियमांखाली बनवली गेली होती. आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर आहेत. एक तर म्हणजे पाण्याशी संबंधित आहे, दुसरं विजेच्या पुरवठ्याशी संबंधित आहे. पाणी जे आहे ते आम्हाला जे मिळतं ते त्याचे रेट्स आम्हाला थोडे कळत नाहीत. आम्ही जेव्हा आलो 2012-13 साली तेव्हा ₹16 पर किलो लिटरनी आम्हाला बिल लावलं गेलं होतं. पुण्याच्या लोकांना म्युन्सिपालिटी साधारण ₹15 पर किलो लिटरनी लावते, बाकीचे टाउनशिप ₹20 लावतात. पण हे ₹16 रेट पण वाढत गेला. हळूहळू तो 35 पेक्षाही वर गेला. मग शेवटी तो ₹48 पर किलो लिटर झाला. मागचे 8 वर्ष आम्ही ₹48 पर किलो लिटर या हिशोबाने पाण्याचं बिल भरतोय. आणि आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जे नवीन बिल आली पाण्याची त्याच्यामधले रेट्स खूपच वाढले आणि ते काही लोकांना ₹100 पर किलो लिटर, ते काही लोकांना ₹200 पर किलो लिटर या हिशोबाने बिलं आली आहेत. तर आम्ही विचारतो की एवढे बिलांचे रेट्स कसे झाले, त्याचा फॉर्म्युला काय आहे. तर आम्हाला एवढंच पाहिजे की जे पाण्याचं बिल येतं ते रिझनेबल रेटनी असावं, ते बाकीच्या टाउनशिप म्युन्सिपालिटीच्या रेटच्या कंपॅरिझन मधच्या आसपास कुठेतरी असावं. दुसरं जो आमची डिमांड किंवा रिक्वेस्ट आहे ती आहे विजेच्या पुरवठ्याबद्दल. ITP नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज प्रोव्हाइड करणं, चांगली वीज, अनइंटरप्टेड वीज प्रोव्हाइड करणं. पण सत्य असं आहे की आज आम्हाला जवळजवळ दर दिवशी विजेची कपात होते. काही दिवस 4 तास, काही दिवस 5 तास आणि पावसाळ्याच्या वेळेला 2-2 दिवस पण वीज जाते. तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की जे ITPच्या नियमांखाली जे डेव्हलपरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांनी पुरी पाडावी. त्यांनी आम्हाला अनइंटरप्टेड वीज द्यायची सिच्युएशन करावी. आम्ही त्यांना त्यांच्याशी खूप वर्षांपासून बोलतोय. आजचीच ही डिमांड नाहीये. जेव्हा पाण्याचे रेट्स वाढले, जेव्हा बाकीचे प्रॉब्लेम्स आले, आम्ही परांजपेबरोबर 12 वर्षांपासून या गोष्टींवर डिस्कस करतोय, पण काही सोल्युशन निघालेलं नाही अजून. म्हणून आम्हाला इथे रस्त्यावर येऊन आमच्या डिमांड्स कराव्या लागतात. पाणी आणि वीज ही बेसिक नेसेसिटी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये रेरा कुठपर्यंत अकाउंटिंग काय आहे की खूपसे आमचे जे अपार्टमेंट्स आणि हे होते ते 2015च्या आधी आलेले होते, म्हणून तेव्हा रेरा नव्हतं. रेरा बद्दल पण काय काय इश्यूज आहेत, पण ते आजच्या प्रोटेस्टचा सब्जेक्ट नाहीये. आम्ही फक्त आज जे सगळ्यात महत्वाचे बेसिक इश्यू म्हणतात तसं पाणी आणि वीज या 2 गोष्टींबद्दलच प्रोटेस्ट करायला आलेलो आहोत. ते पण आहेत, पण परत आज फक्त विजेचं आणि पाण्याच्या बद्दलच आम्ही बोलायला आलेलो आहोत. पूर्ण झाली नाही तुमचं पुढचं आम्ही काय जे वेगळे गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे. त्या कंप्लेंटवर आम्ही फॉलोअप घेणार आहोत. एका अथॉरिटीकडे हिअरिंग पण आहे जवळच शेड्यूल, तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर पण आमचे हे विषय ठेवणार आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडनं न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. सोसायटी आहे त्यामध्ये किती फ्लॅट काय ही एक टाउनशिप आहे, तिकडे वेगळे सोसायटीज आहेत. काही हाय राईज बिल्डिंग्स आहेत, जिकडे काही बंगले आहेत, काही वृद्धाश्रमासारखे आहेत. तर साधारण आता म्हणीन तर असे 5,000 एक लोक राहतात. एवढी लोकांची आहे आणि नवीन पण बनतायत जिकडे आणखीन फ्लॅट्स वगैरे कन्स्ट्रक्शन आहे. डेव्हलपरचं तुमच्याबद्दल काय म्हणणं आहे? ते तुम्ही त्यांना विचारू शकता. ज्येष्ठ नागरिक पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हो. ज्येष्ठ नागरिकांना यामुळे काय त्रास होत आहे? काय आहे की फॉरेस्ट रेंज मध्ये अथश्री नावाची ज्येष्ठ नागरिकांची सोसायटी आहे, जे ज्येष्ठ नागरिकांसाठी बनलेली आहे. आणि समजा पाणी नसेल, वीज नसेल तर त्यांना सगळ्यात जास्ती त्रास होतो. जे यंग लोक आहेत ते काय काय धावपळ करू शकतात, कुठेतरी दुसरीकडे जाऊ शकतात, पण जे वृद्ध आहेत त्यांना हलणं फिरणं कठीण